तरी कळकेवाडी संघाचे पहिले बॉलर येतात आशिष. आशिष यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या. तर रमेश मोहिते यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी. स्ट्रायकर आहेत सागर. चला पहिला चेंडू सामना करणार सागर. सुंदर असा चेंडू पण पंचांचा इशारा वाईट चेंडू. दुसरा चेंडू सामना करणार सागर. उत्कृष्ट असा चलवलेला चेंडू आणि हा दुसरा षटकार. सागर यांच्या बॅटमधून येत आहे दणदणीत षटकार. दुसरा चेंडू आशिषांचा. सामना करणार आहे सागर. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि हा 1 बाउन्स चौकार. 2 चेंडू 10 धावा, वैयक्तिक 10 धावा. तब्बल 2 चेंडूंचा खेळ. टीमचा टोटल धावसंख्या होत्या 11. उत्कृष्टरित्या फायदा घेत आहेत पॉवर प्लेचा सागर. आशिष यांचा तिसरा चेंडू. सामना करणार सागर. आशिषाचा तिसरा चेंडू. सामना करेल सागर. आणि हा उत्कृष्टरित्या टोलवलेला चेंडू जात आहे षटकार. सागर यांनी उत्कृष्टरित्या फलंदाजी करत संघाची धावसंख्या होत आहे 17. आशिष यांचा चौथा चेंडू. सामना करेल सागर. उत्कृष्टरित्या टाकलेला चेंडू. या चेंडूवरती सिंगल धाव घेण्यात यश. सागर नॉन स्ट्राईक. आता सामना करेल तो अनिल. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे 18. आशिषांचा पुढचा चेंडू. सामना करेल अनिल. उत्कृष्टरित्या टाकलेला चेंडू आणि हा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी बॉलिंग करत आहेत. सामना करणार अनिल. षटकातील शेवटचा चेंडू. आणि हे वाईट चेंडू. नो बॉल, नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल, नो +1. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अनिल यांच्यासाठी फ्री हिट. आशिष यांचा पुढचा चेंडू. अनिलसाठी फ्री हिट. बघूया अनिल काय करतायत. उत्कृष्टरित्या टोललेला चेंडू. चेंडू जात आहे गोशांकित क्षेत्रामध्ये आणि ही वंडी. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आंबरक संघाची धावसंख्या होत आहे 21 धावा. कळकेवाडी संघासाठी पुढचे शतक घेऊन येत आहेत ओमकार.
सामना करेल तो सागर. सागर यांनी पहिल्या ओव्हरमध्ये उत्कृष्टरित्या आशिषला फलंदाजी करत आता बघूया नेक्स्ट पुढच्या षटकामध्ये काय करतायत. दुसरे षटक घेऊन येत आहेत ओमकार. सामना करतील सागर. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. कळकेवाडी संघ चला स्पीडअप घ्या. पहिला चेंडू, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. सामना करेल सागर. उत्कृष्टरित्या टोलवलेला चेंडू आणि हा झेल ड्रॉप येत आहे तो. पंचाने निर्णय कळवायचा आहे. चौकार, चौकार. पहिला चेंडू चौकार सागरने मारलेला आहे. दुसरा चेंडू उत्कृष्टरित्या टोळलेला चेंडू आणि हा झेल. आशिष यांनी उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. सागर यांची विकेट. संघाला लागलेला पहिला झटका सागर यांच्या रूपात. उत्कृष्टरित्या फलंदाजी करत होते सागर, बट ओमकार यांनी उत्कृष्ट असा चेंडू आणि त्याच्यावरती उत्कृष्ट असा आशिषाचा झेल आणि आमरक संघाला लागलेला आहे पहिला झटका सागर यांच्या स्वरूपात. नेक्स्ट बॅट्समन कोण गेला? श्रेयस. उत्कृष्ट अशी गोलंदाजी कळकेवाडी संघाला पहिल्या विकेटचं पतन घेऊन दिलेलं आहे ओमकार यांनी. आता स्ट्राईकवर असेल तो श्रेयस. बघूया आमरक संघासाठी काय करत आहे श्रेयस. सामना करेल ओमकार यांचा आणि हा उत्कृष्ट टाकलेला चेंडू. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण आणि हे सिंगल. एक धावेवरती समाधान मानावं लागेल श्रेयसाला. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे ती 26. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे ते ओमकार. सामना करतील अनिल. आणि हा वरती उडालेला चेंडू बघूया आणि हा घोषांकित क्षेत्रामध्ये जात आहे. 1Dच्या स्वरूपात मिळेल 1 धाव. आतापर्यंत उत्कृष्ट असं षटक हाताळत आहेत ओमकार. सागर यांच्या विकेट नंतर खूपच रोखून धरलेला आहे आंबर्ग या संघाला. बघूया अनिल काय करतायत. ओमकार यांचा पुढचा चेंडू आणि हा फुलटॉस चेंडू. बॉलर कॅच. मग उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. कॉटन बोल्ड. ओमकार यांचा कॉटन बोल्ड आणि ह्या दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे दुसऱ्या षटकामध्ये. आणि बॅट्समन नवीन फलंदाज येत आहे तो आहे ओमकार. अनिल उत्कृष्ट अशी गोलंदाजी ओमकार यांची. सामना करेल ओमकार. आणि हा यॉर्कर चेंडू. क्रिकेट क्षेत्रातील ब्रह्मास्त्र यॉर्कर आणि हा ओव्हरथ्रोच्या स्वरूपातील 1 धाव. बट हा काय झालं धावचित आहे. दुसऱ्या धावेसाठी पळताना धावचित होत आहे
ओमकार. एक धाव कंप्लीट. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात दुसरी धाव देण्याचा प्रयत्न, परंतु उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण आणि दुसऱ्या धावावरती धावचित होत आहे ओमकार. संघाची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 28. ओमकार यांचं उत्कृष्ट असंच षटक. आणि नवीन बॅटर येत आहेत ते जालिंदर माने आणि स्ट्राइक वर आहेत ते श्रेयस. आणि संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहेत ते अर्जुन. आणि स्ट्राइक वर आहेत ते श्रेयस. बघूया आपल्या संघासाठी अर्जुन यांचा पहिला चेंडू श्रेयस साठी. हा देखील लेग साईडच्या दिशेने खूपच चांगला शॉट खेळा, परंतु बघूया किती धाव प्राप्त होतात या चेंडूवरती. चौकार प्राप्त होतोय. खूपच चांगला चौकार मारलेला आहे श्रेयस यांनी आणि संघाचं धावफलक पोहोचतंय ते 32 या आकड्यावरती. इथे कुठेतरी क्षेत्ररक्षण चेंज करतायत अर्जुन. श्रेयसला इथे कुठेतरी 5 चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागतील तेव्हा एक मोठा टार्गेट समोर येईल. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर इथे कुठेतरी बॉलर थोडासा प्रेशरमध्ये वाटतोय आणि थोडंसं क्षेत्ररक्षणमध्ये चेंजेस. आणि अर्जुन यांचा चेंडू श्रेयससाठी. हा देखील खूपच चांगला शॉट स्ट्रेटच्या दिशेने, परंतु इथे थोडीशी स्टंपला लागतोय वाटतं आणि तिथून एकच धाव प्राप्त झालेत अंपायरला. आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव घेण्यात यशस्वी ठरले ते माना स्पोर्ट अमरग या संघाचे प्लेयर. आणि परत एकदा पहिला चेंडू खेळण्यासाठी जालिंदर माने स्ट्राईकवर. अर्जुन यांचा पहिला चेंडू चौकार नंतर एक. परत तिसरा चेंडू. हा देखील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. कुठेतरी इथे कॉलिंग चुकतोय आणि इथे थ्रो देखील चुकतोय आणि एक लेग बायच्या स्वरूपात वाईट प्लस 1 अशा 2 धाव आणि 2 धावेने संघाची धाव फलक पोहोचते इथे 35 या आकड्यावरती. थँक्यू सो मच निलेश. पहिल्याच बॉल वरती धमाका काय असतो ना तो दाखवून दिला. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल चांगलं बॅटिंग श्रेयसनं कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. श्रेष्ठ एकाच गावातले हे खेळाडू आहेत. मात्र श्रेयस आता दुसऱ्या टीम मध्ये खेळतोय का हा निलेश? दुसऱ्या टीम मध्ये, कारण ही टीम देखील जिंकली पाहिजे. अगदी चांगलं बॅटिंग त्याच्याजवळ आहे. एकाच गावातले हे 2 संघ आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका बाजूला खळकेवाडी अर्जुन बॉलिंग मार्क वरती आहे. आतापर्यंत धाव फलकावरती आहे. मात्र 41 धावा धप्पा पडल्यानंतर हा बॉल पुन्हा एकदा बाहेर. 42 आणि स्कोरबोर्ड 42 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. पुन्हा एकदा खेळून काढला क्षेत्ररक्षकात. फिल्डिंग अतिशय चांगली पाहायला मिळाली. तोपर्यंत मिळाला फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे आणि हेच एक क्रिकेट. 43 आणि स्कोरबोर्ड 43 धावा. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 to go. अजून 2 बॉल शिल्लक आहे. अर्जुन बॉलिंग मार्क वरती स्वतः आयोजक. लॉंग ऑफला खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे. तिथे आपल्याला पाहायला मिळते एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल स्वतःवर स्ट्राईक ठेवायची आहे आणि फलंदाज आउट असणार आहे. तो श्रेयस बाद होईल. OUT आउट पाहायला मिळतोय. इथून आपल्याला जरूर पाहायला मिळेल कोणता खेळाडू आउट आहे लगेचच समजेल. श्रेयस आउट आहे. मी मगाशीच सांगितलं कारण क्रॉस झाला होता तो खेळाडू आणि इथून तोपर्यंत विकेट सोबत. तर फर्स्ट विकेट
अर्जुन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. इथून मैदानाच्या आतमध्ये श्रेयसला माघारी परतावा लागेल. टीम अमरक पुन्हा खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. इथे क्षेत्ररक्षक आहेत आणि हा बॉल एक सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या धावफलकावरती टोटल टीमची 45 धावा आणि 46 धाव्यांचं एक मोठं लक्ष पार करायचं आहे ते टीम कळकेवाडी टीमला. चला प्लीज वेळ घेऊ नका. टीम अमरक लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बॉलची मागणी केली आहे. बॉल लगेचच द्या. ऊन फार आहे. तळपत्या उन्हामध्ये अगदी आपण बघायला गेलं तर 18 बॉलमध्ये 46 बनवायचे आहेत. अमरक टीम फार वेळ घेत आहे. चला वेळ घेऊ नका. लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचं. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय टीम अमरक लाईन आपल्या मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट त्यांच्या जवळ फार आहे. एस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नेहमी सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आता पहिल्या षटकामध्ये कोणाला काढणार बाहेर हे नक्कीच आपण बघणार आहोत. चला प्लीज लगेच क्षेत्ररक्षण लगेचच सजवा. वेळ घेऊ नका जास्त. टीम कळकेवाडी संघ आपण नेहमी बघत असतो. अतिशय चांगलं क्रिकेट अर्जुन जवळ देखील आहे. अर्जुनने देखील चांगलं क्रिकेट नेहमी खेळत आला. इथून चांगलं क्रिकेट या मॅचमध्ये खेळावं लागेल. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. नेहमी सर्वजण चांगले क्रिकेट खेळत असतात. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रणजित आणि त्याच्या जोडीला धर्मा ओमकार आहे. ओमकार आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. धावा देखील येणं फार गरजेचं आहे. एस क्रिकेट नेहमी सर्वांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. नक्कीच बॉलिंग मार्क वरती आपण श्रेयसला मला वाटलंच होतं श्रेयस पहिल्या षटकामध्ये जरूर येईल कारण अनुभव भरपूर आहे श्रेयसकडे. तो श्रेयस आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार ओमकार बरोबर आहे बरोबर.
मैदानाच्या आतमध्ये धावा येणं भरपूर गरजेचं आहे. 46-46 धावांचं एक मोठं लक्ष इथून पार करायचं. आई भाऊकाई चषक 2025 भव्य दिव्य चषक आपल्याला पाहायला मिळतं. येणाऱ्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. सर्व क्रिकेट रसिक आपल्याला जरूर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार. पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉस वरती प्रहार. बॉल सीमारेषा पार येतोय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकारच्या बॅट मधून बॉल सीमारेषा बाहेर भिरकावून दिला. षटकार पाहायला मिळाला. अगदी नजाकत पाहण्याजोगा अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बॉल सीमा पार येतोय. षटकार. अगदी चांगल्या धावा पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा धावफलकावरती आहेत. श्रेयश वरती हल्ला. पहिल्याच बॉल वरती लक्ष. 46 आहे. आता 40 करायचे. बॉल 17. बॉल बॅटची कडा. यश रक्षक आहेत. बॉल निघून चालला. एक सिंगल इथून मिळतीये. रमेश मोहिते यांच्याकडून कॅश प्राइज झालाय. ओमकारने जर 3 बॉल 3 ठोकले सलग तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. पैसा मी दरवेळी सांगितलंय सगळ्यांकडे आहे. काढायला दम लागतो. तसं अमराक मध्ये पण एक किंग आहे. ते नक्कीच उपस्थित आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळतात. लक्ष्मण आपल्याला जरूर पाहायला मिळाल. एक ब्रँड आहे. नावात ताकद आहे. जिद्द आहे. चिकाटी आहे आणि एक क्वालिटी आहे. हा बॉल झालाय की काय मात्र लक्ष लांब आहे आणि इथून विकेट पतन. रमेश मोहिते पैसे लावले नसते तर षटकार आले असते. थोडे पैशाच्या लालचीमध्ये आउट झालेत. हरकत नाही आहे. क्रिकेट आहे मित्रांनो. एवढं झालं की लगेच देतो. लगेच येस येस येस. तो हे आहे ना सूरज आहे ना. लगेच देतो भाऊ लगेच. आता मैदानाच्या आतमध्ये सीएम सूरज मोहिते. एम सॉरी सूरज निघालाय मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज श्रेयश. नीलू काहीतरी कानमंत्र देत आहेत. आक्कीचं टी शर्ट आक्की नाही आहेत म्हणून आज त्याला घालावं लागतंय. आक्की जसा मैदान दिसला पाहिजे. थोडीशी दुखापत झाली आहे काल हाताला. अक्कीकडे देखील चांगलं क्रिकेट नेहमी पाहायला मिळतं. चांगले फटकेबाजी त्याच्या माध्यमातून नेहमी करत असतो अक्की. एस ते क्रिकेट. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे. बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये. इथून एक सिंगल मिळेल. सिंगल डबलने धावा बनवाव्या लागतील. नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळते हा बॉल. धावसंख्या धावफलकावरती 9 झाली का. 9 धावा धावफलकावरती. श्रेयश बॉलिंग मार्क वरती. बॉल आतापर्यंत श्रेयसचे झालेत ते 4 की 5 झालेत. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक. चांगली फटकेबाजी डावखुरी हाताकडे असते. इथून चांगली फटकेबाजी टीम कळकेवाडी संघाचा स्ट्राईक एंडचा फलंदाज सूरजला इथून करावी लागेल. रणजितला करावी लागेल. श्रेयस फास्ट वेग घेऊ नका प्लीज. इथून हा बॉल नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट. एक सिंगल आहे इथून मिळेल.
चला फास्ट स्पीड अप घ्या, वेळेचं बंधन करायचं आहे. काय झालं? फास्ट स्पीड अप घ्या, वेळ घेऊ नका जास्त प्लीज. निलेश अशी भरपूर वेळ घेता तुम्ही. तुमच्याकडे एवढ्या ट्रॉफी आहेत तरी फार ट्रॉफी आहेत टीम अमरकडे. चला फास्ट स्पीड अप घ्या, बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आणि आपण जरूर बघणार आहोत. चांगली गोलंदाजी इथून करावणं फार गरजेचं आहे. इथून मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. बॉलिंग मार्क वरती आणि छोटा पॅकेट बडा धमाका करेगा क्या मैदान के अंदर? चांगली गोलंदाजी करणार का? हलक्या तरगे उघडला क्षेत्ररक्षक आहे तिथे आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग उचललाय, बाउंड्री लाईन कव्हर करत असताना किती धावा असतील? पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचेल. चांगलं क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आई भाऊकाई देवी चषक 2025. हा बॉल जरूर खेळ उघडला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. हो हो, व्हॉट कॅच! काय झेल टिपला आजच्या दिवसामधला, अगदी पाहण्याजोगा, अफलातून बघण्यासारखा एक चांगला असा श्रेयसनं टिपला आणि फलंदाज माघारी परततोय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. प्लीज स्पीड अप घेऊ नका.
फार वेळ घेत आहे. तीन बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती 15. बॉल झाले 3. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. फार वेळ घेतला या मॅच मध्ये टीम आमरक. भरपूर वेळ घेता आजच्या दिवसामध्ये. अजून एक लॉट कंप्लीट करायचंय प्लीज. भरपूर वेळ घेतलाय. 3 बॉल. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल इथून जरूर पाहायला मिळेल. इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं आणि हे क्रिकेट चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावा देखील तितक्याच चांगल्या मैदानाच्या आतमध्ये. अनिल बॉलिंग मार्क वरती आहे. धावा फलकावरती 9 बॉल मध्ये 30 इथून करायचे आहेत. हलक्या हाताने घेऊन काढला. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळेल क्षेत्ररक्षक तिथे आहे. निलेशला आपण जरूर पाहिलं. फेकी देखील तितकीच चांगली आहे. 8 बॉल आणि इथून धावा करायच्या आहेत त्या मात्र 29. बॉलला फिरकवलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. बिग 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 षटकार येतोय. मॅच मध्ये फलटवार जरूर होणार आहे. आता समीकरण राहिलंय 7 बॉल 23 इथून करायचे आहेत 23. अर्जुनच्या मैदानाच्या आतमध्ये थांबला ना मॅच कंप्लीट जरूर करू शकतो. आणि या मॅच मध्ये काय होईल, काय बिघडेल, काय घडेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज. 7 बॉल मध्ये 23 करायचे आहेत 23. गोफाटचा बिरकावून दिलाय. बिग 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 येतोय. हाय अँड हँडसम बॉल सीमा पार. एवन क्वालिटीचा ब्रँडेड काय असतो ना तो दाखवलाय अर्जुनच्या बॅट मधून. मोठा धमाका षटकार. क्वालिटी आहे, ब्रँड आहे, ताकद आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे. 6 मध्ये 17 म्हणजे खतरा कोणाला, टीम आमरक की टीम कळकेवाडीला. 6-17. सहा 17
इथून या मॅच मध्ये करायचे आहेत. चला प्लीज फीड घ्या, वेळ घेऊ नका, जास्त वेळ घ्यायचा नाहीये, वेळेचं बंधन करा. 6 बॉल 17ची गरज आहे. यानंतर अजून एक मॅच असणार आहे. भरपूर वेळ घेतला, वेळ भरपूर घेतलाय, वेळ भरपूर घेतलाय, वेळ भरपूर घेतलाय. टाइम घेऊ नका. टीम अंपायर टीम मीटिंग घेऊन देऊ नका. काल अजून 6 बॉल शिल्लक आहे. 6 मध्ये 17 पाहिजेत. अंपायर चेक करेल. लगेच नाही टाकू शकत. आल्या आल्या ही टाकू शकतो. नाव काय त्याचं? 6 बॉल 17. बॉलिंग मार्क वरती स्वतः कॅप्टन 26 संजय बॉलिंग मार्क वरती आहेत. लक्ष या मॅच मध्ये आता बनवायचे आहेत 17. खतरा कोणाला आहे? इथून स्ट्राईक देणार अर्जुनला की ठोकणार षटकार? बॅटर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच स्ट्राईकला कोण आहे? अशोक स्ट्राईक एंडला आहे. आता मॅच फिरली आहे. मॅच मध्ये पलटवार. 6 बॉल 16. कोणाला मारणार ही टीम? नक्कीच कोण ठोकणार या मॅच मध्ये? यानंतरची मॅच यामध्ये जो जिंकणार तो टीम आमरक सोबत फाईट करेल. आणि त्यानंतर उंबरवाडी संघ वेट करतोय की कोण आमच्या जोडीला येणार आहे. आज उंबरवाडी दुद्धा जोमामध्ये आहे. अरे हाताने घेऊन काढलं. एक सिंगल जरूर मिळाली आहे. फक्त डिफेन्स करायला सांगितलंय. आणि आता या मॅच मध्ये समीकरण आहे. लक्ष 5 मध्ये 15 करायचे आहेत. स्ट्राईक देत राहणार तर बॉल कुठेतरी डाऊट होणार. सागर लगेचच यायचं आहे. वेळ घेऊ नका. या मॅच मध्ये आता 5 बॉल मॅच बॉल आलाय. मॅच बॉल घ्यायचा आहे. मॅच बॉल द्या. आता मात्र समीकरण बदललंय. या मॅच मध्ये इथून बॉल शिल्लक 5. रन करायचे आहेत 15. या मॅच मध्ये काय होईल? काय बिघडेल? काय घडेल? इथून या मॅच मध्ये पाहायला मिळेल. नक्की झालं की आता घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहेत. अर्जुनला स्ट्राईक दिली आहे आणि इथून 21 रूपांतर दुसरी मध्ये देखील पाहायला मिळतंय. पाहायला लागला बॅट्समनच्या. मग एकच असेल. 4-13 4-14. या मॅच मध्ये काय होईल? काय बिघडेल? काय घडेल? काय तू रणधुमी रणसंग्राम आता बघायला मिळेल. 4 बॉल 13-14ची गरज. लक्ष्मण पवार यांच्याकडून कॅप्टन 26 विकेट जर घेतली तर 100 रुपयाचं कॅश प्राइज जरूर दिलं जाईल. कॅप्टन 26 प्रत्येक विकेट साठी 100. बॅटची गडा. बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये चाललाय. 3 बॉल 13. कोणाचे वाजणार 13? टीम डाकेवाडी की कळकेवाडी की टीम आपल्याला पाहायला मिळेल आमरक? कोणाचे 13 वाजणार? 3-13. रणभूमी रणसंग्राम या मॅच मध्ये पाहायला मिळेल. या मॅच मध्ये काय होईल? काय बिघडेल? काय घडेल? काहीच वेळात कळेल. अर्जुन जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत त्याच्यामध्ये क्षमता जरूर आहे आणि इथून नक्कीच ते पूर्ण करू शकतो. बॉल शिल्लक 3. करायचे 13. पाठवलाय. ओहो निघून चाललाय घरामध्ये आणि डायरेक्ट ठोकलाय. AK-47 डिस्काउंट बॉल सीमा बार षटकार. आता समीकरण थोडस बदललंय. 2 बॉल 13 2 बॉल 7. थोडासा घाम फुटला असेल ना. कपाळाच्या आट्यावरती गेले असतील. बघत होतो रिएक्शन काय आहे. 2 बॉल 7 करायचे. मॅच मध्ये पलटवार. मॅच मध्ये रणधुमी रणसंग्राम. आता बॉलिंग मार्क वरती
निलेश गाईड करतायत सांगतायत कारण कॅप्टन 26 आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. इथून मैदानाच्या आतमध्ये बॅटर पाहायला मिळतोय तो अर्जुन. इथून या मॅच मध्ये 2 बॉल 7 करायचे आहेत. 7 एखादा आला ना तर फुल टॉस पाठवलाय की काय, साधा सोपा सरळ टिपला जाईल. अनिलला माघारी परतावा लागेल. ताकद थोडीशी कमी पडली आणि आता समीकरण बदललंय. 1 बॉल 7 धावेंची गरज. एक बॉल 7. इथून या मॅच मध्ये अर्जुनचा जर प्रॉपर कनेक्ट झाला असता तर शेवटच्या बॉल वरती मॅच जरूर गेली असती. आणि सामना इथे जिंकलाय टीम आंबरक. आता एकाच गावातले 2 संघ, एकाच तालमीतले 2 संघ आता एकत्र आलेत. आता अशा गोष्टी भरपूर पाहायला मिळतात. तर एकाच गावातले दोघं आहेत. या लगेच कॅप्टन टॉस साठी टीम आमरक अ आणि फक्त आमरक दोघांमध्ये मॅच होणार आहे. एक ज्युनियर एक सिनियर लगेचच यायचंय. तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी होता टीम आमरकचा बकासूर आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे तो मात्र